रामकृष्ण हरी मंडळी, हर हर महादेव. आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृतचा अध्याय पहिला, मराठी कथासार व ओवीसह. शिवलीला अमृतच्या अध्यायाच्या पारायणाने सर्व दुःख दूर होतात व भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते. अनादि अनंत त्रैलोक्याचे पालन करता भक्तांच्या उद्धारासाठी अवतरलेले भगवान शिव यांची ही दिव्य कथा शिवलीला अमृत या पवित्र ग्रंथातील पहिल्या अध्यायातून आपण जाणून घेणार आहोत. शिवमहिमा व अद्भुत लीला. हर हर महादेव. चला तर मग अध्यायाला सुरुवात करू. अध्याय पहिला, दाशार्य आणि कलावती. प्राचीन काळी नैमिष्य अरण्यातील यज्ञ सत्रात शौनकादिकांच्या विनंतीवरून महामुनी सूत त्यांना शिव महात्मा सांगू लागले. म्हणाले, सज्जन हो, शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे. त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आयुराग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. सर्व तीर्थे, व्रते व महायज्ञांचे फल प्राप्त होते. ओम नमः शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व अधिव्याधींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते. आता याविषयीची एक कथा सांगतो. पूर्वी मथुरेत दाशार्य नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला. काशी राजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी. एके दिवशी बोलावूनही ती आली नाही, म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली. तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी शिवोपासना करीत असून व्रतस्थ आहे, तरी मला क्षमा करा. पण कामातूर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा त्याचे अंग अक्षरशः होरपळले. त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारताच ती म्हणाली, नाथ, मी दुर्वांसाकडून नमः शिवाय मंत्राची दीक्षा घेतली आहे. त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. तुम्ही जप, तप, शिवार्चन यापैकी काही करीत नाही. अभक्ष, भक्षण, अविचार आणि पापचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे. त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहेत. ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला. त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली, पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला स्वतः मंत्र न देता गर्ग मुनीकडे नेले. गर्ग मुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्यांच्याकडून शिवपूजन करून घेतले आणि आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्र प्रभावाने राजाला आत्मबोध झाला. त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकारांचे निरसन झाले. त्याच वेळी त्यांच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले. त्यामुळे राजा निष्पाप झाला. आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले. आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला. त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले. श्री शिवलीला अमृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री साम सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हे रंबताता जगद्गुरो, ज्योतिर्मय स्वरूपा, पुराण पुरुषा अनादि सिद्धा, आनंदवन विलासा, माया चक्र चालका अविनाशा, अनंतवेशा जगतपते, जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतना, विशंभर कर्म मोचक गहना, मनोजन दहना मनोमोहन हो, जो भक्त वल्लभ तू हिमनगर जामात, भाललोचन नीलग्रीव उमानाथा, मस्तकी स्वधर्णू विराजित, जाती सुमन हारवत, जी पक्षी रथप्रिय त्रिपुरांतक, यक्षपती मित्र प्रतापार्क, दशमख विध्वंसक, मृगांक निष्कलंक, तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण, काकोल भक्षक, निज भक्त रक्षण, विश्वसाक्षी भस्मलेपन, भय मोचन भवहारक, जो जो स्वर्ग स्थितंत कारण, त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन, स्कंद तात सुहास्य वदन, माया विपिन दहन, जो जो सच्चिदानंद निर्मळ, शिव शांत ज्ञान घन अचळ, जो भानु कोटी तेज अढळ, सर्व काळ व्यापक, जो सकल कलिक मल दहन, कल्मषोमोचन, अनंत ब्रह्मांड नायक, जगरक्षण, पद्मजतात मन रंजन,
जननमन रणनाशक जो कलमोद्भव कमलाकार दशशतमुख दशशतकर दशशत नेत्र सुरभुसुर अहोरात्र ध्याती जया भव भवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वर्धूर नीती रविहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्याल भूषण जो गज दमन अंधकमदर्न ओमकार महाबळेश्वर आनंद घन मद गर्व भजन अज अजित जो अमित बर्ग गर्भ निगमागमनुत जो दिगंबर अवयव रहित उज्जयिनी महकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कान नवे श्वासुनर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेणु नृपवर महत पाप तरहर घृष्णेश्वर सनातन जो जो उमा हृदय पंजरीकर जो निज जन हृदयाज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपा पार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागाजनन जनक जो वृत्रा रिशत्रु जन कवरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्युद्भूत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविध भेद रहित त्र्यंबकराज त्रिदोषानलकाशांत करुणाकर बलाहक जो कामसिंधूर विदारक कंठीरव जगदानंद नकंद कृपारवर्ण हिमनगवासी हेमत्तीधव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट महामलहरण निशिदिनी गाती अम्यान्य गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैलवासी जो चक्रारिज नकांत प्रियकर भुजा संतापहरण जोडोनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमा गमा अत्यर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पारतत्वता कनकाद्री सहित मेदिनेचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदी निवसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशवय आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुदर कज्जल जलधी मशी पात्र सूरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णदशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न राळ भेदित गेला तव गुण निराळ अंतन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्पवर्णी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोचला दाक्षिणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसा धरुणी शिशूचा हात अक्षरे लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अंत्यत्त बोलवीन मी श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे नैमिषारणी शौनकादी सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिला विशेष अगाध महिमा आसमास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यास शिष्यसुत म्हणे एका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पात
पर्वत जळती, आयुराग्यो ऐश्वर्य अपार, संतती संपत्ती ज्ञान विचार, श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे, सकळ तीर्थव्रताचे फळ, महामखांचे श्रेय केवळ, देणार शिवचरित्र निर्मळ, श्रवणे कलिमल नासती, सकल यज्ञा माझी जपयज्ञ थोर, म्हणाल जपावा कोणता मंत्र, तरी मंत्र राज शिव षडक्षर, बीज सहित जपावा, दुजा मंत्र शिव पंचाक्षर, दोन्हीचे फळ एकची साचार, उत्तरी संसारार्णव पार, ब्रह्मादी सूर ऋषी हाची जपती, दारिद्र्य दुःख भय शोक, काम क्रोध द्वंद्व पातक, इतुक्या सही संहारक, शिवतारक मंत्र जो, तुष्टी पुष्टी धृती कारण, मुनी निर्जरासी हाची कल्याण, करता मंत्र राज संपूर्ण, अगाध महिमान वर्णवे, नवग्रहांत वासरमणी थोर, तैसा मंत्रात शिव पंचाक्षर, कमलोद्भव कमलावर, अहोरात्र हाची जपती, शास्त्रा माझी वेदांत, तीर्थ माझी प्रयाग अद्भुत, महास्मशान क्षेत्रात, मंत्रराज तैसा हा, शस्त्रा माझी पाशुपत, देवा माझी कैलासनाथ, कनकाद्री जैसा पर्वतात, मंत्र पंचाक्षरी देवी हा, केवळ परमत्व चिन्मात्र, परब्रह्म हेची तारक मंत्र, तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे, हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी, कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी, अविद्या कानन न दाहक, ब्रह्माग्नी सनकानिद ज्ञानी हाची जपती, श्री शूद्र आदिक करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी, गृहस्थ ब्रह्मचारी आदि करुणी दिवस सरजी जपावा, जागृती स्वप्नी येता जाता, उभे असता निद्रा करिता, कार्या जाता बोलता भांडता, सर्वदाही जपावा, शिव मंत्र ध्वनी पंचानन, करणी आकर्णिता दोष वारण, उभेची सांडिती प्राण, न लागता शन भस्म होती, न्यास मातृका विधी आसन, न लगे जपावा प्रीती करुण, शिव शिव उच्चारिता पूर्ण, शंकर येऊनी पुढे उभा, अखंड जपती हे जे हा मंत्र, त्यासी निजांगे रक्षित त्रिनेत्र, आपल्या अंगाची सावली करी, पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया, मंत्र जपका लागुनी, शिव म्हणे मी तुमचा ऋणी, परिजो मंत्र गुरुमुखे करुणी, घेईजे आदि विधीने, गुरु करावा मुख्य वर्ण, भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान, सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण, या चिन्हे करुणी मांडित जो, मीत भाषणी शांत दांत, अंगी अमानित्व अंधभित्व, अहिंसक अतिविरक्त, तोची गुरु करावा, वर्णांना ब्राह्मणांनो, गुरु हा वेद वचने निर्धारू, हा त्यापासोनी मंत्रोच्चारू, करोनी घ्यावा प्रीतीने, आपणासी ठाऊक मंत्र, तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार, उगाची जपे जो अविचार, तरी निष्फळ जाणिले, काम क्रोध मदयुक्त, जे का प्राणी गुरुविरहित, त्यांनी ज्ञान कथिले बहुत, परी त्यांचे मुख न पहावे, वेदशास्त्रे शोधून, जरी झाले अपरोक्ष ज्ञान, करी संतासी चर्चा पूर्ण, तरी गुरुविन तरेना, एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते, आदरे सांगे लोकांते, परी तो गुरुविन तरेना, प्रत्यक्ष येऊन या देव, सांगितला जरी गुह्य भाव, तरी तो न तरेची स्वयमेव, गुरुसी शरण न रिगता, मोजी बंधने विन, गायत्री मंत्र, जपे जो भ्रष्ट अपवित्र, वरविन कवराढी समग्र, काय व्यर्थ मिळोनी, तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास, म्हणून संप्रदाय युक्त गुरुस, शरण जावे निर्धारे, जरी गुरु केला भलता एक, परी पूर्ण संप्रदाय नसे ठाऊक, तेसे गर्भाधास सम्यक, वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची, असो त्या मंत्राचे पुनश्चरण, उत्तर क्षेत्री करावे पूर्ण, काही गुरुक्षेत्र नैमिषारण, गोकर्ण क्षेत्र आदी करुणी, शिवविष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावास प्रेम, तरी याची विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते ऐका, श्रवणी पठणी निधी ध्यास, आदरे धरावा दिवसेंदिवस, अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय, श्रवण मनन निज ध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस, ब्रह्माज्ञ मार्गज्ञ तामस, श्रवणे पावन सर्व होती, तरी मथुरा नाम नगर,
यादववंशी परमपवित्र दाशार्य नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती कारभार कर जोडूनी नमिता वारंवार त्यांच्या मुकुटा किरणे साचार प्रपंदे द्याची उजळती मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जेने सत्ता वसन पसरुनी पाला नेली कुंभिनी हे उभारिला यशध्वज जेवी शरत्काळीचा द्विजराज सकल प्रज्ञा आणि द्विज चिंतित कल्याण जायचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश देवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धीसी स्पर्श न करी कालयत्री सद्बुद्धी धर्मपत्नीसी रत स्वरूपासी तुळजे रमनाथ दानशस्त्रे समस्त याचकाचे दारिद्र्य निवडिले भूभुजावरी जामद्यज्ञ समरांगणी जेवी प्रळयाग्न ठाणन चढे रनिहून कुठार घायने भुरून जैसा चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवी करतिळा आवळा जेने दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे आणि मधुर मेघ गरजे जेवी शंकर मेघ गर्जी जेवी गंभीर गजाननांचे चित्तमयूर नृत्य करती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवीन चळेची त्यासी कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववंद वदने करुणिया ते लावण्य सागरीची लहरी खंजनाक्षी बिबांधरी मृदू भाषिनी पिकस्वरी हंस गमना हरिमध्या शशिवदना भुजंगवेणी अलंकारा शोभा जिची तनु आणि दशन झळकती जेवी हिरेखानी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नामपूर्ण जे सौंदर्य वैराग्यगिरीचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुजी घालित धनी पाहता न पुरेची नूतन आणिली परनून मनजिसे आकर्षिले रयांचे मन बोलावू पाठविले प्रीती करून परी तेन येची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृपमानस मीन या लागी दाशार्य राजा उठून आपणची गेला तिचपाशी म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनु वृक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर वरमराळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासिले शशिमौळी सर्व काळ व्रतस्थ असे जे श्री रोगिष्ट अत्यंत गर्भणी किंवा ऋतुस्नान अद्भुत अथवा व्रतस्थ वृद्ध आशक्त न भोगती स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रतदिनी निरसून उत्तम काळी षडस अन्ने भक्षुन मग ललना भोगावी प्रीती करुण राज लक्ष्मण सत्य हे राव काम मध्ये मत्य प्रचंड रती भरे पसरोनी दोर्दर्ड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहारगला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होनी पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदय नंदवर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळीहून गोष्टी सांग म्हणे हे राजचक्र मुकुटावतस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र मज दिदला शिव पंचाक्षरी मंत्र जो जपता अहोरात्र परम पावन पुनीत मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पापसयुक्त अगम्या गम्यन केले विचाररहित अभ्यक्ष तितुके बक्षिले मज श्री गुरुदेव करुणी राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जपतप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्याती नरक दारुण एकता राव अनुतापे करुण सद्गीत जाहला म्हणे कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे त्याचेनी जपे सर्वत्रे महत्पाते भस्म होती ती म्हणे हे भुवू
भुभुजेंद्र मज सांगवया नाही अधिकार, मी वल्लभा तू प्राणेश्वर, गुरु निर्धारे तू माझा, तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ, गर्गमुनी महाराज श्रेष्ठ, जो ज्ञानी या माझी दिव्य मुकुट, विद्या वरिष्ठ तयांची, जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी, तैसाच महाराज गर्गमुनी, त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी, शिवदीक्षा घेईजे मग कलावती सहित भूपाळ, गर्गाश्रमी तला तात्काळ, साष्टांग नमुनी करकमळ, जोडणी उभा ठाकला, अष्टभावे दाटुनी हृदय, म्हणे शिवदीक्षा मज देई, म्हणून पुढती लागे पायी, मिती नाही भावार्थ, यावरी तो गर्गमुनी, कृतांत भगिनी तिरा येऊनी, पुण्यवृक्षातळी बैसणी, स्नान करवी यमुनेचे, उभयतांनी करुणी स्नान, यथा सांग केले शिवपूजन, यावरी दिव्यरत्ने आणून, अभिषेक केला गुरुसी, दिव्याभरणे दिव्य वस्त्रे, गुरु पूजिला नृपे आदरे, गुरु दक्षिणेसी भांडारे दाशारे राये समर्पिली, तनु मदधनेसी उदार, गर्गचरणी लागे नृपर, असोनी गुरुची वंचिती, जे पामर ते दारुण निरय भोगिती, श्री गुरूंचे घरी आपदा, आपण भोगी सर्व संपदा, कैचे ज्ञान ते मतिमंदा, गुरु ब्रह्मानंदान भजे जो, एक म्हणती तनुमन धन, नाशिवंत गुरुसी काय, अर्पुण परम चांडाळ त्यांचे षट ज्ञान, कदा वदनन पहावे, धिक विद्या धिक ज्ञान, धिक वैराग्य धिक साधन, चतुर्वेद शास्त्रे आला पढून, धिक पठन तयांचे, जैसा खरपुष्टीवरी चंदन, षडश्री द्रव्यी व्यर्थ फिरून, जेवी मापे तंदूळ मोजून, इकडून तिकडे टाकीती, घाना इक्षु रसगाळी, इतर सेविती रस नवाळी, की पात्रात शर्करा साठविली, परी गोडी न कळे तया, असे तो अभाविक, खळ तैसा नव्हे तो दाशार्य नृपाळ, षोडशोपचारे निर्मळ, केले पूजन गुरुचे, उभा टाकला कर जोडणी, मग तो गर्गे हृदय धरुणी, मस्तकी हस्त ठेवणी, शिव पंचाक्षर मंत्र सांगे, हृदय आकाश भुवनी उगवला, निज बोध तरणी, अज्ञान तमन तेची क्षणी, निरसुनी नवल जाहले, अद्भुत मंत्राचे महिमान, रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघून, पळते झाले तेदवा, किती एकांचे पक्ष जळाले, चरफड तची बाहेर आले, अवघेची भस्म होऊन गेले, संख्या नाही तयांते, जैसा किंचित पडता कृशान, दग्ध होय कंटवन, जैसे काक गेळे जळून निघाले अमुप, माझे झाले दिव्य रूप, निर्जराहुनी आगडे, गुरु म्हणे एक साक्षेपे, अनंत जन्मीची महापापे, बाहेर निघाली काकरूपे, शिवमंत्र प्रतापे भस्म झाली, निष्पाप झाला नृपवर, गुरुस्तवन करी वारंवार, धन्य पंचाक्षरी मंत्र, तू धन्य गुरु पंचाक्षरी, पंचभूताची झाडणी करून, सावध केले मज लागून चारी देह, निरसून केले पावन गुरुराया, 25 तत्वांचा मेळ, त्यास सापडले बहुत काळ, क्रोध महिषासुर सबळ, काम वेताळ धुसी, आशा मनशा तृष्णा कल्पना, भ्रांती भुली इच्छा वासना, या जखिनी यक्षिणी नाना, विटंबित मज होत्या, ऐसा हा अवघा मायामेळ, तुवा निरसिला तत्काळ, धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ, गुरु दयाळ धन्य तू, सहस्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त, पापे जळाली असंख्यात, काक रूपे देखिली म्या, सुवर्णस्थेय अभक्षभक्षक, सुरापान गुरुतल्लपक, परदारागमन गुरुनिंदक, ऐसी नाना महत्पात्पे, गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक, श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक, परनिंदा पशुहिंसक, वृत्तिहारक अगम्य श्रीगामी, मित्रद्रोही गुरुद्रोही, विश्वद्रोही वेदद्रोही, प्रासाद भेद लिंग भेद पाही, पंक्ती भेद हरिहर भेद, ज्ञान चोर पुस्तक चोर, पक्षी घातक, पाखंड मती मिथ्यावादक, भेद बुद्धी भ्रष्ट मार्गास्थापक, श्री लंपट दुराचारी, तज्ञ परद्रव्यापहारक, कर्म भ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक, बकध्यानी गुरु छळका, मातृहतक पितृहत्यारा, दुर्बल घातक कर्म मार्गज्ञ, दीन हत्यारी पाहती पैशून्य, तृणदाहक पीडिती सज्जन, गोत्रवध भगीवध भगिनीवध, कन्या विक्रय गोविक्रय, हृदय विक्रय रस विक्रय, ग्रामदाहक आत्महत्या पाहे, भ्रूण हत्या महापापे, ही महापापे सांगितली
शूद्र पापे नाही गणिली, इतकी काकरूपे निघाली, भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होते परम, म्हणून नरदेह पावलं उत्तम. गुरु प्रतापे तरलो निस्सीम, काय महिमा बोलू आता. गुरुस्तवन करुणी अपार, ग्रामासी आला दाशार्य नृपवर. सवे कलावती परमचतुर, केला उद्धार रायाचा. जपता शिवमंत्र निर्मळ, राज्य वर्धमान झाले सकळ. अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले, वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोठे देशात अलिंगिता. कलावतीसी नृपनाथ, शशी ऐसी शीतळ वाटे. शिवभजनी लाविले सकळ जन, घरोघरी होत शिवकीर्तन. रुद्राभिषेक शिवपूजन, ब्राह्मण भोजन यथाविधी. दाशार्य रायाचे आख्यान जे, लिहिती ऐकती करीती पठन. प्रीती करुणी ग्रंथरक्षण, अनुमोदन देती जे. सुफळ त्यांचा संसार, त्याशी निजांगे रक्षी श्रीशंकर. धन्य धन्य तेची नर, शिवमहिमा वर्णिती जे. पुढे कथा सुरससार, अमृताहुनी रसिक फार. एकोत पंडित चतुर, गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी. जे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी, श्रीधरमुख निमित्त करुणी. तोची बोलवीत विचारोनी, पहावे मनी निर्धारे. श्रीधर वदन पांडुरंग, तेने शिरी धरिले शिवलिंग. पूर्ण ब्रह्मानंद अभंग्य, नवे विरंग कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, प्रथमोध्याय गोड हा. श्री साम सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.